30 डिसेंबरच्या चालू घडामोडीमध्ये स्वागत आहे. आजच्या ह्याच्यात 10 क्वेश्चन्स बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन बघू. अलीकडे चीनने कोणत्या धरणावर जगातील सर्वात मोठा डॅम बांधायचं म्हणजे हे केलं, योजना आखलेली आहे, म्हणजे प्रोजेक्ट आहे चीनचा. कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी. आणि अगोदरचा सगळ्यात मोठा हिला ब्रह्मपुत्रा कुठं नाही, ते हिला काय म्हणतात? तर सॅंगपो म्हणतात. सॅंगपो म्हणतात. कुठं? तिबेटमध्ये, चायनामध्ये. तिबेट. इथंच हे काय करणार आहे? हे चायना काय करणार आहे? धरण बांधणार आहे. ह्याच्यावर काय करणार आहे? हायड्रो प्रोजेक्ट हे करणार आहे, स्थापन करणार आहे. कशासाठी? ग्रीन एनर्जीसाठी. आणि ते आपल्याला धोक्याच होऊ शकतं. हे जेव्हा भारतात येते तिथं काय म्हणलं जातं? काय म्हणलं जातं तिला? दिहंग म्हणलं जातं. कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि पुन्हा गेल्यानंतर काय केलं जातं? त्याला ब्रह्मपुत्रा म्हणलं जातं. तर ह्याच्यातलं इथं कोणत्या नदीवर बांधणार आहे? ब्रह्मपुत्रा. इथलं सगळ्यात मोठं कोणतं बेट कोणत्या नदीतलं? माजुली बेट. माजुली बेट. कुठं हे? माजुली बेट हे सगळ्यात मोठं ब्रह्मपुत्रामध्ये नदीतलं सगळ्यात मोठं बेट आहे. त्यानंतर काय? ह्याला लोहित नदी, ही जी उपनदी आहे, लोहित आहे, सुबनगिरी आहे, कामेत आहे, मानस आहे, ह्या कोणाच्या उपनद्या आहेत? ब्रह्मपुत्रेच्या. बरोबर. पर्यटक शिव महोत्सव कुठं होतो? आपलं हे इकडं पण होतो, कोकणामध्ये पण होतो, पण मेनली कुठं होतो? गोव्यामध्ये होतो शिव महोत्सव. गोवा. आणि गोवाची भाषा कोणती आहे? कोकणी भाषा आहे गोव्यामधल्या लोकांची, कोकणी. हिचा अधिकार कोणाचा होता? इथं पोर्तुगीज. आणि पुदुचेरीमध्ये कोणाचा होता? फ्रेंचाचा होता. द फ्रेंच ऑफ द विंडो ऑफ फ्रेंच कल्चर म्हणलं जातं पुदुचेरीला. फ्रेंच. दादरा नगर दीव दमण हवेली हे तर पण कोणाचं होतं? पोर्तुगीजाचं होतं. ऑपरेशन विजय कधी? 1961मध्ये. त्यानंतर युटी बनवलं आणि 87मध्ये काय केलं? गोव्याला राज्याचा दर्जा दिला. प्रसिद्ध सांजी क्राफ्ट कुठला आहे? सांजी क्राफ्ट हा GI टॅग आहे. कुठला आहे? UPचा आहे. अलीकडे देशाचा आहे क्वीन्स आणि कावेरी. क्वीन्स अँड कावेरी ह्या दोन युनिव्हर्सिटी आहेत. ह्या युनिव्हर्सिटी कुठल्या आहेत? UKच्या आहेत. आणि ह्या कुठं? भारतात कॅम्पस टाकायला बनवणार आहेत. कुठं? गिफ्ट सिटी म्हटल्यानंतर कुठं? गुजरात. आणि अगोदरचा बाहेरचा एक करता कॅम्पस आलेला आहे का आपल्या इथं? क्वीन्स आणि कावेरी अगोदरचा एक करता कॅम्पस अगोदर आलेला आहे. कोणता? डेक्कन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाची आलेली आहे. अगोदर भारतात तिनं काय केलेलं आहे? कॅम्पस चालू केलेला आहे. डेक्कन युनिव्हर्सिटी. कुठं आहे ती पण इथंच आहे, गिफ्ट सिटीमध्येच आहे. हे गिफ्ट सिटीमध्येच आहे. कुठं? गुजरातमध्ये. तर कुठल्या आहेत ह्या? ह्या ब्रिटनच्या आहेत, UKच्या. बरोबर. क्वीन्स आणि हे. आणि अगोदर कोणते? डेक्कन. ACOची बैठक कुठं चालू झालेली आहे? ACOची अस्तानामध्ये बैठक चालू झालेली आहे. अस्ताना. नवीन मेंबर कोण आहे? बेलारूस. कशाचा? ACOचा मेंबर आहे. किती आहे? 10वा मेंबर. बैठक कुठं झाली? अस्ताना, कझाकिस्तानमध्ये. सागरी दिन कधी केला जातो? 5 एप्रिलला केला जातो. आणि सुनामी दिवस कधी केला जातो? 5 नोव्हेंबरला केला जातो. सुनामी जागरूकता दिवस. सुनामी हा कोणता आहे? जापनीज वर्ड आहे. सुनामी जागरूक करण्यासाठी. नुकतेच जेटसन ओरिन हा काय आहे? सुपर नॅनो जनरेटिव्ह AI कॉम्प्युटर आहे. नॅनो सुपर जनरेटिव्ह AI सुपर कॉम्प्युटर. नॅनो सुपर जनरेटिव्ह AI सुपर कॉम्प्युटर. म्हणजे नॅनो म्हणलं तर किती? सगळ्यात म्हणजे फास्ट काम करणारं हे असेल. जर आपल्या सुपर कॉम्प्युटरला किती एक महिना पण लागत असेल तर तो 25 मिनिटात ते काम करू शकतो. कुणी लॉन्च केलेलं आहे? NVIDIAनं लॉन्च केलेलं आहे. NVIDIA. आपल्या मध्ये जो सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला त्याचं नाव काय? परमरुद्र. आणि कुठं लॉन्च केलं? पुणे, कोलकाता आणि दिल्ली. पुणे, दिल्ली आणि कलकत्ता. कोणी केलं आहे? PMने लॉन्च केलेलं आहे. पुणे, कलकत्ता आणि दिल्ली. आणि पहिला सुपर कॉम्प्युटर कोण होता? परम 8000 हा पहिला सुपर कॉम्प्युटर होता. कोण होतं हे जनते? कोण होते? विजय भटकर. परम 8000 असेल. ह्या अगोदर थ्रुपुटमध्ये अव्वल स्थान कोणाचे? 2023मध्ये पारादीप बंदर. नुकतीच पॅरिसवर पात्र एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण होती? मीराबाई चानू. नुकतं झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार $129 जगातील अव्वल रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता? रेमिटन्समध्ये काय असतं?
रेमिटन्स म्हणजे आपल्या लोकांनी विदेशात कमवलेला पैसा आणि तो भारतात आलेला पैसा जो असतो ना, त्यांनी जो पाठवलेला असतो ना, त्याला रेमिटन्स म्हणतात. त्यातले टॉप कोण आहे? म्हणजे आपले लोक तिथं जाऊन काम करायचं, त्याने पैसा कमावायचा, त्याच्यातला जो भारताला पाठवतात म्हणजे आपल्या स्वदेशाला पाठवतात, त्याला रेमिटन्स म्हणतात. टॉपला कोण आहे? टॉपला आलेला आहे, भारत आलेला आहे. भारत, इंडिया टॉपमध्ये. आणि ह्याचं GDPच्या पर्सेंटेजमधलं तर सगळ्यात जास्त तजाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त रेमिटन्सचा पार्ट कशात आहे GDPमध्ये? तजाकिस्तान. तजाकिस्तान. आणि टॉपला कोण आहे? भारत आहे. भारतनंतर मेक्सिको आहे. असेच म्हणजे हे आहेत. हे काय झालं? रेमिटन्समध्ये टॉप करणारा देश कोणता झाला? भारत झाला. पुढला क्वेश्चन. आडनाव कुठलं बदलले आहेत? अमेठीमध्ये बदलले. अमेठी कुठं? UPमध्ये. त्यानंतर नुकतेच पॅराफिन इंधन रॉकेल SR-75 कोणती कंपनी? हाय इम्पल्स कंपनी. हाय इम्पल्स कंपनी. नुकताच आंतरराष्ट्रीय महामारी दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 24 तारखेला काय केलं जातं? कंझ्युमर राईट डे. 25 तारखेला गुड गव्हर्नन्स डे. त्यानंतर 26 तारखेला काय केलं जातं? बालदिवस. बालदिवस कशासाठी? हे फतेहसिंग आणि जोरावर सिंग यांना काय केलं, ह्यांचं म्हणजे त्यांना आठवण्यासाठी केला जातो. 27 काय केला जातो? महामारी दिवस केला जातो. महामारी दिवस. महामारी म्हणजे काय? पॅन्डेमिक. म्हणजे जगभर चालू असणारे किंवा अनेक स्थानी चालू असणारे पॅन्डेमिक म्हणतो त्याला. अलीकडे साजिब चेरा बाबू हे कुठला फेस्टिवल आहे? अलीकडे चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजे आपल्याकडे काय करतो? गुढीपाडवा करतो. तर चेरा बाबा कुठं केला जातो? मणिपूर. एवढं लक्षात आहे. नोबेल पीटर हिग्सनं कशाचा? गॉड पार्टिकल्स हे केलं जातं. आता त्यांचं कशाचं निधन झालेलं आहे त्यांचं? गॉड पार्टिकल्स. हिग्स पार्टिकल्स बी म्हणतो, गॉड पार्टिकल्स बी म्हणतो. याना नावाचं काय भेटलेलं आहे? मॅमथ आहे. बाळ मॅमथ. म्हणजे हे काय? 1 वर्षाचाच होता आणि तो कुठला भेटला आहे? त्याचं नाव याना म्हणजे हत्तीच्या प्रजातीचा. कुठं भेटला आहे हा? याना नदीकाठीच भेटलेला आहे. याना नदीकाठी. नदी कुठं आहे? आणि अगोदरचा किती आहे? 50,000 वर्षाच्या अगोदरचा. याना नदी कुठं आहे? रूसमध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं. हत्तीच्या प्रजातीचा. कुठं सापडलेला आहे? रशियामध्ये सापडलेला आहे. जॉन एन जॅक स्विगर्ट ज्युनियर अवॉर्डने कुणाला? इस्रोला कशासाठी हे केलं आहे? चंद्रयान 3साठी केलेलं आहे. चंद्रयान 3. बोलला बेळगाव काँग्रेसच्या दिवसानं शताब्दी सोहळा नुकताच कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर बेळगाव. काँग्रेस कधी स्थापना झाली? 1985ला स्थापना झाली. 1885ला काँग्रेस स्थापना झाली. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 72 प्रतिनिधी होते. संस्थापक कोण होता? AW होम. हा कुठला होता? हा स्कॉटलँडचा होता. AW होम. हा कोणत्या अधिकारी ह्याच्यात कोणच नव्हता तो. फक्त त्यानं होम सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं त्यांना. 1985मध्ये स्थापना केली. 72 प्रतिनिधी आले ते. पहिलं अधिवेशन कुठं झालं? मुंबईला झालं. तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये मुंबईमध्ये झालं पहिलं अधिवेशन. अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी होते. उमेशचंद्र बॅनर्जी. आणि 1924ला आता 100 वर्ष होते तर 1924चा अध्यक्ष कोण होतं? महात्मा गांधी होते. महात्मा गांधीच का? आणि हे अधिवेशन कुठं झालं होतं? बेळगावमध्ये झालं होतं. बेळगाव कुठं आहे? बेळगाव कुठं? कर्नाटकमध्ये. कारण की चौराचौरी घटना झाल्यानंतर हे गांधीजींनी असं करण्यास पाठीमागे घेतली होती. त्यावेळेस त्यांना किती वर्षाची? 6 वर्षाची कैद झाली होती. पण त्यांना काही आजार असल्यामुळे त्यांना 1924मध्ये सोडलं होतं. आणि ते सोडलं कोणत्या अधिवेशनाला गेले? 1924ला. 1924ला मग 2 ग्रुप पडले होते. एक फेरवादी आणि एक नाफेरवादी म्हणतो आपण त्याला. म्हणजे जे पहिल्या ह्याला ते करतात ते नाफेरवादी आणि फेरवादीमध्ये काहीतरी बदल करावा वाटतो. त्यानंतर 1923ला कोणता? स्वराज्य पक्ष पण बाहेर पडला होता. कोण होते संस्थापक? मोतीलाल नेहरू आणि CR दास. कुठं झालं हे? कर्नाटकमध्ये झालं. बेळगाव कुठं आहे सध्या? कर्नाटकमध्ये. आता 100 वर्ष झालेत. लक्षद्वीपमध्ये शाखा कोणत्या बँकेनं उघडलेली आहे? पहिली शाखा तिची HDFC बँकेनं तर उघडलेली आहे. लिंडे कॅमरून हे कोणते? हाय कमिशनर आहे, उच्चायुक्त. आणि कुठं ते आलेले आहे? नियुक्ती केलेली आहे? भारतात नियुक्ती केलेली आहे. कुठले आहे ते? UKचे आहे. RBIने आर्थिक क्षेत्रात AIच्या जबाबदार वापरासाठी कशाचा AI जबाबदार वापर? कशाचा? आर्थिक क्षेत्रात AI जबाबदार वापर. ह्याच्यासाठी एक कमिटी स्थापन केलेली आहे. त्याच्यात किती? 8 सदस्य आहे. त्याचं हेड कोण आहे ते विचारलं तर हेड IIT बॉम्बेचे प्रोफेसर आहेत. बॉम्बे प्रोफेसर आहेत. कोण आहेत? डॉक्टर पुष्पक भट्टाचार्य. हे कोण आहे? समितीचे हेड आहेत. स्थापन कोणी केले? RBIने कमिटी स्थापन केलेली आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये AIचा वापर करण्यासाठी
कोणी समिती स्थापन केलेली आहे? RBIने स्थापन केलेली आहे. किती मेंबर आहेत? 8 मेंबर आहेत. आणि मेंबरचे हेड कोण आहेत? डॉक्टर पुष्पक भट्टाचार्य. पुष्पक भट्टाचार्य हे कुठले आहेत? IIT बॉम्बेचे प्रोफेसर आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं. सुब्रमण्यम हे कोण झालं? नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे काय झाले आहेत? अध्यक्ष बनले. संजय मल्होत्रा कोण आहेत? संजय मल्होत्रा सगळे गव्हर्नर आहेत. बरोबर. कोण आलं आपलं यांचं? पुष्पक भट्टाचार्य. ब्लू ओरिजिनच्या अंतराळ पर्यटन मिशन NS-25साठी नुकताच निवडलेला पहिला भारतीय गोपी थोटापुरा हा कुठला आहे? म्हणजे अमेरिकेत राहतो. म्हणजे कोण आहे? पायलट आहे तो. गोपी थोटापुरा, भारतीय वंशाचा गोपी थोटापुरा. हा पण इथला कुठला आहे? इथला आपलीतला हे करला आहे तो मध्य प्रदेशचा आहे. पंतुडू हा पारंपरिक उत्सव कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तमिळनाडूमध्ये पंतुडू. निवडणूक आयोगाच्या मते 2024मध्ये लोकसभा निवडणुकीत महिलाच्या मतदानाची टक्केवारी किती आहे? टोटल मतदान किती झालं आहे? 64.2 करोड मतदान झालं आहे आउट ऑफ 97 करोड. आणि पर्सेंटमध्ये बघायला गेलं तर 65.79. तर इथं महिलाचं विचारलं आहे. तर महिलाचं किती झालं आहे? पुरुष आणि महिलांनी केलं आहे 65.78% टोटलच्या ह्याच्या, म्हणजे ह्या 65.79%च्या. आणि पुरुषांनी किती केलं आहे? 65.55%. म्हणजे महिलाचं मतदान जास्त आहे. आणि 2019 दोनच केस आहे, 2019 आणि 2024 जिथं महिलांचं मतदान जास्त आहे. 65.78 आणि 65.55. किती लोकसभा होती? 18वी लोकसभा होती. किती टप्प्यात मतदान झालं? 7 टप्प्यात मतदान झालं. एवढंच लक्षात ठेवायचं. नुकतीच मेनिंजायटिससाठी कोण? नायजेरिया. मेनिंजायटिस म्हणजे काय असतं? स्वेलिंग ऑफ द ब्रेन, म्हणजे जे आउटर कव्हरिंग असतं ब्रेनची त्याच्यात म्हणजे हे स्वेलिंग होत असतं. नायजेरिया ओंकाजेईबेला कुठल्या? नायजेरियाचीच आहे. कशाची? WTOची हेड ओंकाजेईबेला. भारतीय हायब्रिड खेळपट्टी हायब्रिड पिच कुठं चालू केलेलं आहे आता? धर्मशाळा कुठं? हायब्रिड पिच क्रिकेट पिच धर्मशाळा म्हणजे कुठं? हिमाचल प्रदेश. नुकताच पॅराप्लेजिक व्यक्तींसाठी वॉक-ऑन. पॅराप्लेजिक म्हणजे PWD लक्षात ठेवा. PWD दिव्यांग. हँडिकॅप PWDपेक्षा हँडिकॅप त्याला दिव्यांग म्हणलं जातं. ह्यांच्यासाठी काय? वॉक ऑन सूट F1. वॉक ऑन सूट F1 हा कोणी लॉन्च केलेला आहे? हे काय काम करतो? जे व्यक्ती असतात ना त्यांना चालण्यासाठी किंवा उठण्यासाठी किंवा चेअरवर बसण्यासाठी मदत करतो. असं सूट कोणी डेव्हलप केलेलं आहे? दक्षिण कोरियानं साऊथ कोरियाने केलेलं आहे. बनलं आहे कशापासून? ॲल्युमिनियम आणि टायटनपासून बनलेलं आहे. आणि बॅटरी ऑपरेटेड म्हणजे ह्या चालण्यासाठी आणि बसण्यासाठी पण, म्हणजे चेअरवरती बसण्यासाठी हे करू शकतो. कशासाठी? दिव्यांग व्यक्तीसाठी. कोणी केलेलं आहे? साऊथ कोरियाने केलेलं आहे. नौदलाचे प्रमुख कोण आहेत? दिनेश त्रिपाठी. आर्मीचे कोण आहेत? दिनेश त्रिपाठी. आर्मीचे कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. आणि एअरफोर्सचे कोण आहेत? एअरफोर्स नेव्हीचे झाले दिनेश त्रिपाठी, उपेंद्र द्विवेदी. आणि नेव्हीचे कोण? अमरप्रीत सिंग. हे तर कुठं चालतं? चेन्नईला चालतं. 92 वर्ष कशाचा? एअरफोर्स स्थापना दिवस. आर्मीचं कुठं होणार आहे? पुण्याला होणार आहे आता 2025. आणि नेव्हीचं कुठं चालतं? पुरी कुठं? ओडिशामध्ये. भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पहिली कोणाला दिलेली आहे? फिलिपिन्सला दिलेली आहे. ब्रह्मोस हे कोणाच्या? ब्रह्मोस म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को या 2 नदीचे जोड इंडिया आणि रूस यांनी बनवलेलं आहे. सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. क्रूझ म्हणजे कसं? जमिनीला चालू जाणार. आणि बॅलिस्टिक म्हणजे हिथनं सोडलं इकडं खाली जातात, त्याला बॅलिस्टिक म्हणत असतात. चला.